अध्यात्म ज्ञानाविषयी नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आपल्या नारायणगिरीजी गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून धर्म कार्याला सहकार्य करा. त्यापासून खऱ्या गायकाला अपस्वर कधी पटत नाही. तुम्ही महाराजांना विचारा, सगळी ही दिग्गज मंडळी येते त्याची खऱ्या गायकाला अपस्वर कधी पटणार नाही. एकदम हरिदासांची समाधी मोठी आणि त्यांनी सांगितलं आहे एकदम तो तबला नीट लावलेला नाही, तो तबला घेतला, तो तबला घेतला, चांगलं स्वराला लावलं आणि भजन सुरू झालं. जवळजवळ 2-2.5 तास भजन झालं. परिसर सगळा मंत्रमुग्ध झाला. तानसेनाने दर्शन घेतलं, बाहेर पडलं. बादशाह खुश झाला होता. बादशाहाने तानसेनाला सांगितलं, तानसेना तुझ्या गुरुजींचं भजन ऐकलं, आता आयुष्यात कुणाचं भजन ऐकू नये इतकं मन तृप्त झालं. फारच सुंदर झालं. तानसेनाने सांगितलं नंबर तुम्हाला चला नको, एवढ्यावर ठीक होतं. पण बादशाह पुढलं वाक्य बोलतो. बादशाह म्हणायला लागला, तानसेना तुझे गुरुजी एवढे सुंदर गातात, तू काय एवढा चांगला गात नाही. दुसऱ्याची चाल बिघडली म्हणायची फार सवय लागली आपल्याला. तू काय एवढा चांगला गात नाही. तानसेन हजर जबाब तानसेनाने सांगितलं, राजेसाहेब त्याचं कारण आहे. माझे गुरुजी एवढे सुंदर गातात पण मी एवढा चांगला गात नाही, याचं एकच कारण आहे. माझे गुरुजी देवाकरता गातात म्हणून एवढे सुंदर गातात, मी तुमच्याकरता गातो म्हणून असला गातो. दुसरं काहीच नाही म्हटलं. उदाहरण संपलं. गाणं किती असावं, गाता गाता गाणी आपली आपले मीनाचे गाय गाणी आता मिळवले जाय संत कृपेचे हे दीपक घरी साधका निष्पाक. या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये वैराग्याचं भाग्य आहे, अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानाचं भाग्य आहे आणि अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये भक्तीचं भाग्य आहे. वैराग्याचं भाग्य, ज्ञानाचं भाग्य आणि भक्तीचं भाग्य हे तीनही भाग्य मिळवण्याकरता अभंगाचं द्रुपद महत्वाचं आहे. संत कृपेचे हे दीपक. या अभंगाचा उपक्रम आहे वैराग्य शब्दातून आणि उपसंहार आहे गाणियात मिळवली जाय या शब्दामध्ये. मला असं वाटतं वैराग्य वैराग्य म्हणजे काय, गाणियात मिळवली जाय. गाणियात मिळवली जाय म्हणजे काय, वैराग्य. त्याला उपक्रम उपसंहार म्हणा. वैराग्याचं भाग्य, ज्ञानाचं भाग्य, भक्तीचं भाग्य आणि या तीनही भाग्याला कारण अभंगाचं द्रुपद संत कृपेचे हे दीप घरी साधका निष्पाक. संतांची कृपा व्हावी तीनही भाग्य प्राप्त होतील असा साधारण विचार धावत्या पद्धतीने अभंगाचा करता येण्यासारखा आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, प्रभू रामचंद्रांच्या चरणी, भगवंतरायाच्या चरणी ही सेवा समर्पित करत असताना या लाड सांगली या ग्रामीण नगरीमध्ये एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. 50 वर्ष या उत्सवाला झाली. सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं होत आहे. फार मोठी श्रोत्यांची संख्या, कार्यकर्त्यांची संख्या, आदरणीय महाराज मंडळींची संख्या खूप मोठ्या पद्धतीने आहे. मला भगवान महाराजांनी सांगितलं की सगळ्या तरुणांनी हा उत्सव या ठिकाणी संपन्न केला. खूप मोठी तरुण संख्या ऐकायला माझ्या समोर आहे. खरं तर इतके सगळे तरुण आम्हाला ऐकायला कधी भेटतील याची गॅरंटी नाही. पण अलीकडे आमच्या पंढरपूर भागामध्ये जर तुम्ही आला तर ऐकायचं तुम्ही एक तर 8 वर्षाच्या अलीकडे नाही तर 80 वर्षाच्या पलीकडे आमच्या समोर तीच बसलेली असतात. पण खऱ्या अर्थाने तरुणांनी हे ऐकलं पाहिजे हा वर्ग इथं मला दिसून येतो. मला तर असं वाटतं की ऐकणारे तरुण आहेत, नियोजक तरुण आहेत, वाजवणारे तरुण आहेत, म्हणणारे तरुण आहेत. महाराज म्हातारा कशाला तीही तरुण असं काहीतरी नियोजन असेल म्हणून 4-5 तरुण तरी आहेत या सप्त्यामध्ये. आणि आशीर्वाद असा म्हणून 2-3 म्हातारी माणसं पण ठेवली नाही असं नाही. असं नियोजन भगवान महाराजांनी केलेलं आहे. सगळी जुने ज्येष्ठ मंडळी पुढे संदीपान महाराजांसारखे एक आदरणीय व्यक्तिमत्व, त्याला आदरणीय अमृत महाराजांसारखे एक आदरणीय व्यक्तिमत्व, ही दिग्गज मंडळी आमच्या संप्रदायातली आदर्शवत मंडळी आहे. त्यांचे आशीर्वाद आमच्यासारख्या तरुणांच्या पाठीमागे असतील तर नक्की चांगल्या पद्धतीचा तरुण हा संप्रदायामध्ये काम करेल. आणि युवक संख्या फार मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहे. मी नेहमी स्वामी विवेकानंदांनी युवकाची समितीची व्याख्या सांगत असतो. स्वामी विवेकानंद असं सांगतात, युवक या शब्दाचा अर्थ काय. योग या शब्दामध्ये 3 अक्षर आहेत. एक यु आहे, दुसरं व आहे आणि तिसरं क आहे. याच्यातला यु शब्दाचा अर्थ युधिष्ठिर, व शब्दाचा अर्थ वशिष्ठ आणि क शब्दाचा अर्थ कर्ण. युधिष्ठिराची सत्यता, वशिष्ठांचं ज्ञान आणि कर्णाचं दान या 3 गुणाचा संगम म्हणजे भारतीय संस्कृतीतला युवक. अशी युवक शब्दाची खऱ्या अर्थाची व्याख्या आहे. आणि तो युवक या सप्ताहाच्या निमित्ताने जागृत आपल्याला दिसतोय. खरं तर मला आल्यापासून मी पाहतोय प्रचंड मोठा उत्साह या सगळ्यामध्ये. एखादा सप्ताह एवढा मोठा करत असताना याच्या पाठीमागं फार मोठी तपश्चर्या असते, फार मोठे कष्ट असतात. महाराजांना भगवान महाराजांना आल्याने म्हटलं की जवळजवळ वर्षभर तुम्हाला या गावाकरता झटावं लागलं असेल, तेव्हा एवढा कुठे मोठा उत्सव आहे ठिकाणी संपन्न होतोय वाळवंटामध्ये. आणि पवित्र अशा हनुमंतरायाच्या अधिष्ठानापुढे हा उत्सव संपन्न होतोय. ही सगळी मंडळी खरं तर रेवतीबाई नवनाथ महाराज माझ्या समोर आहेत आणि भगवान महाराज आहे. खरं तर या दोघांना मी नेहमी म्हणत असतो, हे आमच्या वारकरी संप्रदायातले राम लक्ष्मण आहेत.
दोघं राम लक्ष्मण आहे. या दोघांची मैत्री आणि या दोघांचा आमचा परिचय बाबळेश्वरमध्ये त्या गुरुकुलामध्ये झाला आणि एक चांगल्या पद्धतीचं गुरुकुलाचं काम करत असताना या गाव सांगलीमध्ये त्यांच्यामुळे तिथे येण्याचा योग आला. त्या सगळ्यांचं दर्शन घडलं आणि एवढ्या मोठ्या पद्धतीचा उत्सव संपन्न करत असताना जी ताकद या गावकऱ्यांनी आणि परिसरांनी लावली त्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. हनुमंतरायाचं एक दिव्य अधिष्ठान असल्यामुळे मी चांगल्या पद्धतीचा उत्सव आपल्याला संपन्न करता आला. आम्हाला बऱ्याचदा लोक विचारतात, महाराज आमच्या सत्तामध्ये काही सुधारणा सांगा, आमच्याकडे आम्हाला काय करावं सांगा असं म्हणत असतात. मला जर आमच्या पंढरपुरामध्ये कोणी विचारलं की 50 वर्षाचा सत्ता करायचा आहे, काय करावं, मी म्हणजे लाल साहेबांना जाऊन विचार काय करावं लागेल. असं नियोजन आपण केलेलं आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना कौतुक करतो. कारण वारकरी संप्रदाय अशा पद्धतीने वाढला पाहिजे. मगाशी आम्ही गाडीमध्ये येताना अशोकरावांनी आम्ही हीच चर्चा करत होतो. वारकरी संप्रदायाचं वैभव, वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली आणि वारकरी संप्रदायाचा विचार हा घराघरामध्ये पोहोचण्या करता संख्यात्मक पद्धतीबरोबर गुणात्मक पद्धतीचाही विचार होणं गरजेचं आहे. हा विषय मी मुद्दाम म्हणतो कारण वारकरी संप्रदायाची संख्या, वारकरी संप्रदायाचा विचार संख्येने वाढला का गुणाने वाढला याचं चिंतन करणं गरजेचं आहे. आणि असा संख्या आणि गुण अशा दोन्ही पद्धतीने विचार देण्याकरता अशा अखंड हरिनाम सप्ताहाची गरज आहे. चांगल्या पद्धतीचे गायक वादक आपल्या संप्रदायामध्ये असणं गरजेचं आहे. गंभीर महाराजांसारखे वादक, परमेश्वर महाराज, आमचे दुधात महाराज ही सगळी मंडळी अतिशय चांगल्या मी तर नेहमी सांगत असतो इतक्या गोड आवाजाची माणसं वारकरी संप्रदायात राहिली ही आमचं वैभव आहे. ही जर तिकडे गेली असती तर काय झालं असतं आमचं. म्हणून खरं तर महाराज तुम्ही आमच्याकडे खूप चांगलं झालं आणि म्हणून एक परंपरा या सगळ्यांच्या पाठीमागे आहे. विद्रोह श्रेणी जीवे एका भावी एकवीत या न्यायाने वागणारी मंडळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या चर्चेत नतमस्तक होतो. थोडा अधिक माझ्याकडून 10-15 मिनिटाची वेळ घेण्यात आली त्याची जाणीव आहे मला. 10:30 पर्यंत संपवायला पाहिलं होतं परंतु 10-15 मिनिटाची वेळ माझ्याकडून जास्त घेण्यात आली. त्याबद्दल मी क्षमा मागतो. आपल्या सगळ्यांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. यावरून माझ्या धावत्या चरणामध्ये जितकं मला विचार करता येईल तो करण्याचा प्रयत्न केला. ही सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबू. ज्ञानेश्वर दुधन्या मातेच्या कुशीत पवित्र वाळवंटामध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाचा आज चतुर्थ दिन आणि चतुर्थ दिनानिमित्त आदरणीय परमवंदनीय ॲडव्होकेट जयंतजी महाराज बोधले यांचं आपण सर्व कीर्तन श्रवण करत असताना या सप्ताहासाठी आदरणीय आपल्या सर्वांची लाडके असणारे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रावसाहेबजी दानवे साहेब यांचं आगमन या ठिकाणी या सप्ताहामध्ये झालेलं आहे. यांच्यासाठी सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा सहर्ष स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले वास्तविक पाहता ज्यावेळेला नगर जिल्ह्यामध्ये मी राहत असताना बरं का साहेब, रामगिरी महाराजांचा 25 तारखेला ज्यांचं कीर्तन आपल्याकडे आहे त्यांचा अतिशय भव्य आणि दिव्य सप्ताह होत असतो. मुळातच परमार्थाचं अंग ज्यांना आहे असे असणारे आमचे आदरणीय प्राचार्य रामजी शिंदे साहेब सुद्धा या ठिकाणी आले. त्यांना सुद्धा ग्रामस्थांच्या वतीनं, पंचक्रोशीच्या वतीनं, सर्व तरुणांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद आहे. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सहर्ष स्वागत करायचं आहे. मी विनंती करतो आदरणीय महाराजांना की आपण अध्यक्ष साहेबांचं, प्रदेशाध्यक्ष साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं. या बरं ठीक आहे. साहेबांचं म्हणणं आहे की आपल्याकडे आलेले पाहुणे प्राचार्य रामजी शिंदे साहेब, जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य, यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. हनुमंतरायाचा प्रसाद देऊन त्यांनी विनंती करतो की आपण या ठिकाणी समोर यायचं. त्याचबरोबर माननीय सप्ताहाला भेट देण्यासाठी राजूभाऊ शिंदे त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे. माननीय साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रसादाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर माननीय श्री भागवतजी कराड साहेब, माजी हनुमंतरायाचा प्रसाद या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांच्या हस्ते समर्पित करण्यात येत आहे.
त्याचबरोबर एकनाथरावजी जाधव जिल्हा या ठिकाणी देण्यात येत आहे. त्याचबरोबर माननीय रविभाऊ कवडे नगरसेवक चिकलठाणा यांना सुद्धा हनुमंतरायाचा प्रसाद या ठिकाणी देण्यात येत आहे. आणि मुद्दाम ज्यांचं नाव या ठिकाणी मागं राहिलं असं बऱ्याच जणांना वाटतंय, पण ते राहिलेलं नाही, त्यांचं नाव डोक्यात आहे. त्यांनीच आपल्या सप्ताहाचा पहिला नारळ फोडला. आदरणीय आमचे नावकरी जिल्हा परिषद सदस्य भगवानरावजी तोडावत साहेब या ठिकाणी सप्ताह सुरू झाल्यानंतर सर्व मंडळी आले, परंतु सप्ताहाच्या अगोदरच येऊन हनुमंतरायाच्या दरबारामध्ये या सप्ताहाचा नारळ ज्यांनी फोडला, कुठं नारळ, आमचे भगवानरावजी तोडावत साहेब यांनी अगोदरच येऊन आपल्या या सप्ताहासाठी 1,11,000 रुपये या ठिकाणी देणगी देऊन सप्ताहाचा पाया या ठिकाणी मजबूत केला. त्याचबरोबर आदरणीय आमदार नारायण कोचे साहेब यांनी सुद्धा 25,000 रुपये आपल्याला या सप्ताहासाठी दिले. कारण खऱ्या अर्थानं हा सुवर्ण महोत्सव आहे. सर्व गावच नव्हे साहेब, सबंध पंचक्रोशी अतिशय दूरवरून या कार्यक्रमासाठी भाविक वर्ग या ठिकाणी येत आहे आणि अतिशय सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या सप्ताहामध्ये प्रत्येकाचा वाटा या सप्ताहामध्ये आहे. हा कार्यक्रम नुसता लाडसंगीपुरता नाही, तर सबंध पंचक्रोशीचा हा कार्यक्रम आहे असं आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी असेल, तरुण मंडळी असेल, सर्व गावातील माता भगिनी पुरुष वर्ग असेल, हे सर्वांच्याच नियोजनानं हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असताना अतिशय आपल्याला सर्वांनाच या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने मी धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी कार्यक्रमात आलात, पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. या आदरणीय या आजचे कीर्तनकार आदरणीय हरिभक्त पारायण जयंत महाराज बोधले, आमचे मित्र भगवान महाराज ज्यांनी मुद्दामहून या कीर्तनाला सप्त्याला आवर्जून भेट दिली, ते आमच्या राज्याचे जलसंधारण मंत्री रामजी शिंदे, डॉक्टर भागवत कराड, एकनाथराव जाधव, भगवान तोडावत आमच्यासोबत आलेले आमचे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व बंधवांनी भगिनींना 4-5 दिवसापूर्वी भगवान महाराज मला भेटले आणि त्यांनी मला लाड सोंगीला सप्ताह आहे, तुम्ही आले पाहिजे अशा प्रकारचा आग्रह केला. खरं तर माझ्या आत्ता एकूण व्यापामध्ये मी सप्त्याला जाईल तरी अशा प्रकारची शंका माझ्या मनामध्ये होती. पण मतदारसंघातलं गाव आहे, तुमचं सगळ्यांचं दडपण आहे, गेलो नाही तर पुन्हा हे काही पहिल्यासारखे राहिले की नाही अशी माझ्याबद्दल चर्चा नको म्हणून मी काल येणार होतो. मी बाळूला सांगितलं तरी मी येतो, काल मला शक्य झालं नाही. आज रामभाऊचा कार्यक्रम मुद्दाम शिवडला होता आणि मी त्या कार्यक्रमाला गेलो. मी म्हणलं रामभाऊ मी तर चाललो, पण भारतीय जनता पार्टीचे मंत्रीसुद्धा कीर्तनाला जातात आणि बसतात असं चित्र निर्माण होतं. त्यामुळे तुम्ही चला. आमचे मंत्री काही नाही म्हणले नाही आणि मुद्दामून ते आले. त्यांच्याही घराण्याला वारसा आहे. पंढरीची यात्रा असू द्या, आळंदीची यात्रा असू द्या, गंगागिरी महाराज सप्ताह असू द्या, वारसा आहे त्यांना. मलाही माझे आजोबा पंढरपूरला जायचे. आजोबा थकल्यावर वडील जायला लागले आणि वडिलाच्या नंतर ते थकल्यावर मी जायला लागलो. आता पूर्वी मी दिंडीत चालायचो. 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस मी पण दिंडीत चालायचो. आता व्याप वाढला, 5 दिवस चाललो तर इकडं पाहून नाही. मग
त्याच्यामुळे मी 5 दिवस चालत नाही, एकच दिवस चालतो आता, कारण माझी बी कीर्तनं असतात. पण आमच्या कीर्तनात आणि बोधले महाराजच्या कीर्तनात एक फरक आहे की एवढे माणसं आम्हाला वाहून आणावं लागतात आणि तुमच्याकडे आपोआप येतात. हा फरक आहे तुमच्याकडे. तर मी लहानपणापासून कीर्तन ऐकतो महाराज. हा पोरे ना एवढे लहानपणापासून कीर्तन ऐकतो. आमच्या गावात शंकर महाराज मुंडे, आता ते तुमच्या ऐकलं नाही पण जुन्या पिढीतले ते यायचे पूर्वी बैलगाडी ना कठाळे असायचे, एकदम उत्तम कीर्तनकार. आत्ता जशी माणसाला काही लाड समजली नाही या पंचकृषीतले, तसे त्यांच्या कीर्तनाला महिला पुरुष तरुण वृद्ध सगळे असायचे. आमच्या गावात असायचे ते. त्यांचं पहिलं उभारायला कीर्तनात ते सांगायचे की बाई कीर्तनाला आली असेल तर घड्यानं घर राखावं आणि गडी कीर्तनाला आला असेल तर बाईनं घर राखावं. कोणाच्या घरची भाकर खात नव्हती, मुळी टाकल्याशिवाय गाव सफाई केल्याशिवाय कीर्तन वगैरे राहत नव्हते. हुशार. त्यांना एक शिष्य होता माळोबा, मला आठवतं सगळ्या गोष्टी. त्याला माळोबा, हे महाराज ते माळोबा. 25 वर्ष मी बघितलं त्या महाराजला. आमचं सारं गाव त्यांचं शिष्य. कोणाला महाराजने बोललेच नाही. कोणी कीर्तन पण उठला रे की संध्याशा खाल्ल्याच त्यांना. महाराजाचा स्वभाव असा होता, पण एकदम चांगला माणूस. एक दिवस जेवखाडला त्यांनी कीर्तन केलं आमच्या, आणि जानेफळला कीर्तनाला चालले महाराज. आणि रस्त्यात ते त्या माळोबाला म्हणले, माळोबा अरे यार मला जरा ताप आल्यासारखं होतं रे, मी जानेफळला कीर्तन करू शकणार नाही, काय करतो आता, लोकांना ते कीर्तन सांगेल. तर माळोबा म्हणला, महाराज मी 30 वर्ष तुमच्या संग राहतोय, मला एकदा तर संधी द्या कीर्तनाची, तुम्ही कुठं कीर्तन करता, शिष्याला कधी तर कीर्तन करू द्या. ते म्हणजे तुला जमन का? मला जसं तर तसं कीर्तन करतो. म्हणजे मी 30 वर्ष तुमचं कीर्तन ऐकलं नाही, फार चांगलं आहे, पण एक आठ आहे. म्हणजे काय? म्हणजे तुमचे कपडे मला द्या आणि माझे कपडे तुम्ही घाला. एका नाल्यात दोघांना कपडे बदल केले. शंकर महाराजचे कपडे माळोबानं घातले आणि माळोबाचे कपडे शंकर महाराजांना घातले. जानेफळाला गावचे लोक उठले, महाराजांचं स्वागत केलं आणि संध्याकाळ झाली, लोक कीर्तनाला जमले. यायला ताप येत होती, झोपले गाडीत आणि माळोबा उठले कीर्तनाला. जसं शंकर महाराज कीर्तन करत होते तसं कीर्तन ते आमच्या माळोबानं केलं. पण लोकांना माहित नाही माळोबा आहे का महाराज म्हणून. लोक टाळ्या वाजवायचे, लोक सगळं करायचे. पण कीर्तन संपल्याच्या नंतर एक पठ्या होता, तो उठला. ते म्हणले, महाराज माझ्या आयुष्यात मी असं कीर्तन कधी ऐकलं नाही, याला म्हणते कीर्तन, असा कीर्तनकार मी पाहिला नाही. पण या कीर्तनातून एक प्रश्न निर्माण झाला, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. आता जरा हे तर कीर्तनकार नव्हता, आता शिष्य होता माळोबा. महाराज तर गाडीत झोपेल होते. त्यांना प्रश्न विचारला की बाबा अशी अशी भानगडी असं आहे, काय करायचं महाराज सांगा. ते म्हणजे यार इतका छोटासा प्रश्न विचारला तो मला, एवढ्या छोट्या प्रश्नाचं उत्तर मी देत नाही, माझी गाडी आणणाऱ्या गाडी झोपेली मी त्याला विचारणे काय काय. म्हणजे प्रसंग असतात की एका महाराजासोबत 10 जण जर असले तर ते सुद्धा काही दिवसांना महाराजच होतात. आम्हाला भीती आहे की तुमची 2-4 कीर्तन ऐकल्यावर आमचं कीर्तन सोडून तुमच्यातनं सामील हो हवी. त्याच्यामुळं महाराज फक्त येतो, दर्शन घेतो आणि निघून जातो, कुठे तुम्ही पडत काय. त्यामुळे तुम्ही आम्हाला जायची परवानगी द्या. आमचे कार्यकर्ते भगवानरावना यांनी या कार्यक्रमाला मदत केलेली आहे. मदत करावंच लागते आम्हाला. मदतीशिवाय कीर्तनच होऊ शकत नाही. 10 की लकडी एक कबोया. 10 जणांना केलं तर सगळ्यांचं धगत असतं. मी बी तसा जाणार नाही, तसं ते करावंच लागतंय. नाही त्याच्यामुळं या भागाचं एक नाव आहे, प्रभाव आहे. आमच्या मतदारसंघात जास्त माळकरी जर कुठं सापडतील तुम्हाला तर लाडसोंगी भागात सापडतील. सगळ्यात जास्त चोट्यावाले कुठं सापडतील तर लाडसोंगी भागात सापडतील. सगळ्यात जास्त भजन कीर्तन करणारे कुठं सापडतील तर आमच्या भागात सापडतील.
सगळ्यात जास्त भांडणं न करणारी कुठं सापडते तिथं सापडते. इतका चांगला भाग आहे आणि त्याच्यामुळे हे भाग माझ्यावरही प्रेम करतो, मी त्यांच्यावर प्रेम करतो. अडचण असताना सुद्धा मंत्र्याला घेऊन मी मुद्दाम या ठिकाणी आलो आणि आपल्यासारख्या भाग्यवान माणसाचं आम्हालाही दर्शन मिळालं. त्याबद्दल मी आपलेही आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद साहेब. आपण आपला अनुभव आणि वेळेत वेळ काढून इथपर्यंत आलात. पुनश्च एकदा सर्वांच्या वतीनं आपणास धन्यवाद आहेत. साहेब बोलताय का? या ना 2 शब्द या. आदरणीय शिंदे साहेबांना सुद्धा विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. लाडसांगवी येथे होत असलेला हा सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह आज 4था दिवस आहे. हरिभक्तपरायण आदरणीय ॲडव्होकेट जयंत महाराज बोधले, उपस्थित असलेले या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आणि आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, उपस्थित सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले लाडसांगवी पंचक्रोशीतील सर्व भक्तगण, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी. जागृत देवस्थान लाडसांगवीचं आहे असं मला इथं आल्यानंतर समजलं. खरं तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये परमार्थ करत असताना आपण नेहमी म्हणतो आपल्या प्रारब्धामध्ये लिहिले असले पाहिजे. आणि त्यामुळे माझ्या आज प्रारब्धामध्ये हे होते की आपलं महाराजांचं दर्शन आणि लाडसांगवीला भेट देणं. आणि म्हणून मी खासदार साहेबांबरोबर इथे पोहोचलो. निश्चितपणे अतिशय चांगला देखना हा अखंड हरिनाम सप्ताह, अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन, आयोजन आणि मोठा श्रोतावर्ग इथं पाहायला मिळाला. खरंच मनस्वी मला आनंद झालेला. हरिभक्तपरायण जयंत महाराज बोधले यांच्या कीर्तनाचा आस्वाद आपण घेणार आहोत. वास्तविक पाहते अशा सप्ताहाला भेट देत असताना म्हणजे भगवान मला सांगतायत की सरला बेटावर देखील मी निश्चितपणे सातत्यानं भेट देत असतो. मी शेजारच्याच अहमदनगर जिल्ह्यातला असल्या कारणाने आज सिल्लोडमध्ये विकास कामाच्या आणि पक्षाच्या कामाच्या निमित्तानं भेट देण्यासाठी आलो होतो. आपल्यामध्ये येत असताना मला निश्चितपणे आनंद तर झालेलाच आहे. आणि दानवे साहेबांच्या बोलण्यातून जे आपल्या परिसराविषयी मी ऐकलं तर निश्चितपणे हाच एक भाग अशा स्वरूपाचा आपला महाराष्ट्र हा देशात आणि जगात यासाठी श्रेष्ठ आहे. संस्कार आणि संस्कृती ही महाराजांच्या प्रती आणि आपल्या वरिष्ठांच्या आणि इतिहास जाणून घेत असताना आपला खऱ्या अर्थानं ही संस्कार आणि संस्कृती जोपासण्याचं काम या माध्यमातून होतं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराजांना किंवा या क्षेत्रातील लोकांना आपल्याला महत्त्व द्यावं लागेल. आणि म्हणून आपली गेली अनेक वर्ष, हजारो वर्ष ही ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या माध्यमातून ही संस्कार आणि संस्कृती टिकून आहे. आणि म्हणूनच आपला महाराष्ट्र देशात आणि जगात हा श्रेष्ठ आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं मी माझ्या वतीनं मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा देतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आदरणीय भगवानराव तोडावत साहेब 2 मिनिटं काय ते म्हणा. ठीक. या ठिकाणी पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो. काय आदरणीय प्रदेशाध्यक्ष दादा, महाराज आणि मंत्री महोदय. दादा, तुम्ही जाताना एक शब्द म्हणले, मला काही तर भाषण करायचं नाही, एवढे संत महंत लोक आहे आपल्यासमोर. तुम्ही जाताना म्हणले की मी आल्यावर या गावाला माझ्यावर प्रेम आहे, सर्व गोष्टी आहे. तर दादा, तुम्ही माझ्यासारखेच मी 30 वर्षांना बरोबर आहे. तर आपण जेवढं जास्तीत जास्त या कार्याचं डोक्यावर वजन घेतलं तर याचा आनंद या तुमच्या कृषीतील लोकांना होईल. आणि हा एक मॅसेज तुमच्या माध्यमातून पूर्ण जिल्हाभर जाईल. आणि हे अत्यंत प्रेम करणारं गाव आहे तुमचं, आम्हाला जवळ आहे. एवढं बोलून मी माझं संपत नाही. धन्यवाद. हरिभजनी हे धवळली जग चुकविला लाग कळी काळाचा.
श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबाराय यांच्याबरोबर असणारे आदरणीय गुरुवर्य ब्रह्मलीन श्री संत माणकोजी महाराज बोधले परंपरेतील आज या ठिकाणी ज्यांचे चरण आपल्या गावाला लागले असे असणारी परमवंदनीय परम आदरणीय ॲडव्होकेट जयंतजी महाराज बोधले यांनी या ठिकाणी आपल्या पंचक्रोशीला अतिशय ज्ञानदान देऊन तृप्त केलेलं आहे. प्रथमतः सर्व पंचक्रोशीच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, तरुणांच्या वतीनं महाराजांच्या चरणी या ठिकाणी आम्ही सर्व शतशः ऋणी आहोत. या ठिकाणी आज दिवसभराचा जो कार्यक्रम पार पडला, आज मोठी पर्वणी, एकादशीची ही पर्वणी आणि पवित्र असं ही वाळवंट या सप्ताहामध्ये सर्वांनीच सहकार्य करून हा सुवर्ण महोत्सव अतिशय भरभरून फुलवण्याचं काम ज्यांनी केलं, त्यामध्ये आज पहाटे नाश्ता ज्यांनी दिला त्यांचं महाराजांच्या हस्ते प्रसाद देऊन या ठिकाणी सत्कार होत आहे. आदरणीय सुरेश मारुती लाड यांनी महाराजांच्या हस्ते प्रसाद सेवन करायचं आहे. दुपारच्या अन्नदाते सुखदेव तुळशीराम रांजणे यांनी सुद्धा या ठिकाणी महाराजांच्या हस्ते प्रसाद घ्यायचा आहे. त्याचबरोबर सायंकाळचे अन्नदाते बाळासाहेब नामदेव पडूळ यांनी सुद्धा महाराजांच्या हस्ते प्रसाद घ्यायचा आहे. या पलीकडे त्याचबरोबर ज्यांनी महाराजांची या ठिकाणी सेवा घेतलेली आहे, आदरणीय विष्णू भिगनराव खरपे यांना मी विनंती करतो की आपण महाराजांना या सप्ताहाची प्रतिमा म्हणून पांडुरंगाची मूर्ती, पांडुरंगाची प्रतिमा महाराजांर्पित करायची आहे. सज्जन हो, कार्यक्रम सुरू असताना आपण सर्व या ठिकाणी वेळात वेळ काढून अतिशय दूरवरून इथपर्यंत पोहोचलात. सर्वांनाच या ठिकाणी धन्यवाद आहे. अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रातून या ठिकाणी भाविक वर्ग येत आहे. आमचे संत वृंद आदरणीय मुरलीजी महाराज भोसलेकर या ठिकाणी आहेत. करमाळहून आमचे अण्णा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांना ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देतो. उद्याचं जे नियोजन आहे, उद्या पहाटे काकडा होईल, त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम होईल, त्यानंतर जगद्गुरू तुकोबारायांचा गाथा पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. उद्या सायंकाळी हरिपाठ झाल्याच्या नंतर महाप्रसाद होईल आणि त्यानंतर श्री गुरु आदरणीय चैतन्यजी महाराज देगलूरकर यांचं ठीक 8:30 वाजता या ठिकाणी कीर्तन सुरू होईल. त्याच्यानंतर आपण या सप्ताहामध्ये अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत. परवा या ठिकाणी एक महान परंपरा आदरणीय गंगागिरीजी महाराज परंपरेचे महंत रामगिरीजी महाराज या ठिकाणी आपल्या गावामध्ये येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आपल्या सर्वांना ठीक 5:30 वाजता पुढे जाऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. दिंडी घेऊन जायचं आहे आणि दिंडी घेऊनच त्यांचं स्वागत आपण गावामध्ये करणार आहोत. त्या दिवशी जो कार्यक्रम होणार आहे तो ज्यांनी तुम्हा आम्हाला परमार्थीची वाट दाखवली, नवे नवे इथपर्यंत हा सप्ताह आणून ठेवला, गावातील सर्व वडील, आई वडील, मातृपितृ पूजन सोहळा आपण महाराजांच्या हस्ते या ठिकाणी करणार आहोत. तर सर्व आम्ही तरुणांनी एकत्रित येऊन आम्ही प्रत्येकाने आपापल्या आई वडिलांचं पूजन त्या ठिकाणी करायचं ठरवलं. पूजन करत असताना आपले आपले नावं या संयोजक मंडळीकडे आपण तरुणांनी द्यायचे आहेत आपापल्या आई वडिलांचं पूजन करत असताना. आणि त्याचबरोबर त्यांचं तुलादान या ठिकाणी करायचं आहे. म्हणून आपलं काय तुलादान करायचं असलं ते सुद्धा त्या ठिकाणी तरुणांनी आपापलं नाव नोंदवून द्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा कार्यक्रम होत असताना हा कार्यक्रम गावचा नसून संबंध पंचक्रोशीचा या ठिकाणी कार्यक्रम आहे. सगळेच आतोनात प्रयत्न करून या ठिकाणी तरुण वर्ग प्रत्येक गावातून वाढण्याची सेवा करतोय, पार्किंगची सेवा करतोय, झाडण्याची सेवा करतोय, हनुमंताची सेवा जशा पद्धतीने होईल तशा पद्धतीने या ठिकाणी येऊन करतोय. म्हणून त्या सर्व तरुणांना या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद आहे. आणि या कार्यक्रम संपल्यानंतर ग्रामस्थांची तरुणांची या ठिकाणी मीटिंग होणार आहे, त्यासाठी सर्वांनी हजर राहायचं आहे. आणि शेवटच्या दिवशी कीर्तन संपल्यानंतर काल्याचं कीर्तन संपल्यानंतर सामुदायिक विवाह सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. म्हणून
ज्यांना ज्यांना त्या विवाह सोहळ्यासाठी नाव द्यायचे असेल, कोणी जोडी असेल, ज्यांचं कोणाचं ठरलं नसेल तर ठरवून घ्या. असा सोहळा, असा आनंद कितीही खर्च केला तरी कोणाच्याच जीवनामध्ये योग या ठिकाणी येणार नाही. महाराज माझं लग्न झालं नाही तर 20 नंबर लावला असता. परंतु ज्यांच्या मनात असेल त्यांनी योग आणा आणि हे करा. आज या ठिकाणी एक नाव आलेलं आहे. आदरणीय आपल्या गावातले डेरे डॉक्टरांचे काय एक डेरेंची कन्या आहे आणि नारेगावचा एक मुलगा आहे. सकाळी आपल्याकडे एक नाव आलेलं आहे. त्यांचा विवाह सोहळा त्या दिवशी कार्यक्रमाच्या कीर्तनाच्या नंतर या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी महाप्रसाद होणार आहे. म्हणून सर्वच गावावरून या ठिकाणी भाविक वर्ग आलेला आहे. आपण या ठिकाणी ज्यांचं कोणाचं नाव असेल तर ते आमच्या कमिटीकडे या ठिकाणी सुपूर्द करायचं आहे. म्हणून पुनश्च एकदा सर्वांना आणि महाराजांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आरतीसाठी सर्वांनी आपापल्या जागेवरती उभे राहा. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.